राज्यात लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळतोय। सर्वच पक्षांनी आपापल्या जमेची समीकरण जुळवून इतर पक्षांसोबत युती केली। अशातच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं, पण अद्याप काही ठोस निर्णय मनसेकडून तरी जाहीर झाल्याचं दिसत नाहीये। काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी दिल्लीवारी केली, तेव्हापासून मनसे महायुतीत सामील होणार या चर्चांना उधाण आलं होतं, पण नेमकं घडतंय काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। अशातच राज ठाकरेंनी आता मनसैनिकांना साथ घातली आहे। मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय असं म्हणत राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत नेमकं काय घडतंय सर्व सांगणार असल्याचं जाहीर केलंय। आता गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार म्हणून महाराष्ट्रात उत्सुकता वाढली आहे, तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवतीर्थावर पार पडणार आहे। या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे संबोधित करणार असल्यानं गुढीपाडव्याच्या सभेतून राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार आणि महायुतीत सामील होण्याबाबत कोणती घोषणा करणार यावर सगळ्यांच्या नजरा लागल्यात। याच अनुषंगानं मनसेकडून सभेचा टीजर जारी करण्यात आलाय। विशेष म्हणजे या टीजरच्या माध्यमातून स्वतः राज ठाकरे कार्यकर्त्यांना आवाहन करताना पाहायला मिळतात। माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिक बंधू आणि भगिनींनो, सस्नेह जय महाराष्ट्र। गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडलेल्या चर्चा, लढवले गेलेले तर्क वितर्क याकडे मी शांत बघत होतो। तुम्हालाही अनेकांना प्रश्न विचारून भांडवून सोडलं होतं, पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची। नक्की काय घडलंय, नक्की काय घडतंय हे सांगण्याची। 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय असं म्हणत राज ठाकरेंनी युतीच्या प्रश्नावर भूमिका मांडणार असल्याचे थेट संकेत दिलेत। विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहांची भेट घेतली। त्यानंतर राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक झाली। या घटनाक्रमानंतर मनसे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। याआधीही राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे, भाजप नेते आशिष शेलार आणि महायुतीतील अनेक नेत्यांशी गाठीभेटी झाल्या, तेव्हाही मनसे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा झाल्या। या सगळ्या चर्चांवर मनसेकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती। भाजपकडून मात्र मनसे महायुतीत सामील होणार असल्याचे संकेत वारंवार देण्यात आले, परंतु अचानक या सर्व चर्चा थांबल्या। आता राज ठाकरेंच्या सभेपूर्वी टीझरच्या माध्यमातून आता महायुतीत सामील होण्याच्या चर्चांवर भाष्य करणार असल्याचे संकेत दिलेत। मात्र सभेच्या टीझरवरून आता राज ठाकरे नेमकं काय बोलणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। याचा अंदाज बांधण्यासाठी राज ठाकरेंनी टीझरमध्ये वापरलेल्या वाक्यांचा संदर्भ घ्यावा लागतो। टीझरमधील वाक्यांचा अर्थ काढल्यास पहिली शक्यता निर्माण होते ती म्हणजे राज ठाकरे पुन्हा एकदा स्वतंत्र भूमिका घेणार असल्याची। राज ठाकरे यांनी टीझरमध्ये सांगितल्याप्रमाणे गेले काही दिवस पक्षाबाबत अनेक चर्चा आणि तर्कवितर्क लढवले जात आहेत। या चर्चा आणि तर्कवितर्क पूर्णतः काल्पनिक असल्याचे सांगत राज ठाकरे पुन्हा एकदा एकला चलोरेची भूमिका गुढीपाडव्याच्या सभेतून जाहीर करू शकतात। याशिवाय दुसरी आणि सगळ्यात दाट शक्यता आहे ती म्हणजे राज ठाकरे महायुतीत सामील होणार असल्याची, मात्र शिवसेनेत विलीन न होण्याची। राज ठाकरे आणि अमित शहांच्या दिल्लीतील भेटीत मनसे महायुतीत सामील होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत राज ठाकरेंनी आपला पक्ष शिवसेनेत विलीन करावा आणि शिवसेना पक्षप्रमुख पद स्वतःकडे घ्यावं असा प्रस्ताव ठेवल्याचं समोर आलं होतं। यावरूनही अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या। या चर्चांना पूर्णविराम देत मनसे स्वतंत्रपणे महायुतीत सामील होणार अशी घोषणाही राज ठाकरे गुढीपाडव्याच्या सभेत करू शकतात। विशेष म्हणजे राज ठाकरे दिल्लीला गेलेले असताना विनोद तावडेंनी त्यांची घेतलेली भेट, स्वतः विनोद तावडे यांनी राज ठाकरे आणि अमित शहांची घडवून आणलेली भेट, या सगळ्या गोष्टी मनसे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना बळ देणाऱ्या ठरतात। मात्र हे सगळं असलं तरी राज ठाकरे गुढीपाडव्याच्या सभेत नेमकं काय बोलणार, महायुतीत सामील होणार, एकला चलोरेची भूमिका कायम ठेवणार की आणखी कोणता मोठा धक्का देणार हे पाहावं लागणार आहे। याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।